विनम्र विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी त्यांच्या अभिप्राय आणि स्वागत करणार आहे. माननीय सन्माननीय श्री मनोजी जरंगे पाटील आणि आपले सर्व प्रमुख पाहुणे, माझी विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आज आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. जोरदार टाळ्यांचा आवाज यायला पाहिजे. माननीय श्री पांडुरंग ते आपल्यासमोर आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. माननीय सन्माननीय आदरणीय आज युवकांच्या गळ्यातले पाईप बनलेले आणि युवकांना प्रेरणा देणारं असं हे व्यक्तिमत्व आणि आपल्या उद्घाटन प्रसंगी एक अशा व्यक्तीच्या हाताने ते उद्घाटन व्हावं, त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते आणि तेच प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. हात वर करून जोरदार टाळ्यांचा आवाज द्यायला पाहिजे. खूप खूप स्वागत आहे. अमरसिंग पंडित यांच्या स्वागतासाठी मी युवराज खुजे यांना विनंती करते की त्यांचं स्वागत करायचं आहे. असोसिएशन प्रेसिडेंट यांचा सत्कार करायचा आहे. पाहिजे बराच खुशी उपस्थित आहे. तुमचं देखील या ठिकाणी द कॅम्प स्टुडिओच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुढच्या स्वागतासाठी मी सोनू काटे यांना आणि यानंतर मी पुन्हा लक्ष्मणजी यांना विनंती करते की त्यांनी बालाजी नीरे यांचं स्वागत करायचंय. फक्त हे शॉपचे ते ओनरचं नाही तर खऱ्या अर्थाने एक विनंती करतो की दादांसाठी गर्दी जमलेली तर सगळ्यांनी शिस्तबद्ध उभे राहा. आपण सगळे मागे सारखा मागच्यांना दादांना दिसू द्या. दादांसाठी लोक इथं जमले. दादा सगळ्यांना दिसतील ती काळजी घ्या. थोडे मागे सारखं सगळं. मराठा समाज हा शिस्तप्रिय समाज राहिला की तुमच्या संध्याकाळी 4च्या सभा पार्टी 4ला होता. म्हणजे तुमचं सगळं शेड्यूल 12 घंटे 16 घंटे 18 घंटे लेट चालतंय. आम्हाला एकच शुभेच्छा तुम्हाला द्यायची, दुकानला या तिघांना शुभेच्छा देण्यात आली की आमचं सगळ्याचं आयुष्य तुम्हाला लागू. देव करो तुम्हाला काही होऊ नको, कारण तुमची इतकी गरज झालेली आता समाजाला. त्यामुळे तुमची तब्येत तुम्ही काळजी घेतालच, काळजी घेता, पण तुमची काळजी घेणे तुमच्या हातात राहिलं नाही. म्हणून मी सगळ्या मावळ्यांना, सगळ्या छत्रपतींना, सगळ्या युवकांना विनंती करतो की दादांची काळजी घेणं ही सुद्धा आपली एक जबाबदारी आहे. राजेश तात्या पवार यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. मनापासून धन्यवाद. आणि आपल्याला शुभेच्छा देतील माननीय श्री पांडुरंग तांगडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर. मी फक्त 2च मिनिटात संपवणार आहे, कारण आपल्याला साहेबाला ऐकायचं. या बंधू आणि उपस्थित सर्व बांधव, खरं म्हणजे मी या ठिकाणी आज आपल्या द कॅम्प स्टोरी फोटोग्राफीचं स्टुडिओचं उद्घाटन आहे. आपल्या मराठी बांधवांनी आज त्याचं या ठिकाणी एक उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा मनोधैर्य ठेवलं. याच्यासाठी खरं म्हणजे दादानी वेळ दिला. म्हणजे याच्यासाठी इतकं मोठं एवढ्या व्यापातून आणि आपल्या एका मराठी माणूस एका उद्योग व्यवसायाला लागतो, त्याच्यासाठी त्यांनी एवढ्या अडचणीतून वेळ काढून या ठिकाणी आले. ते आमच्या सर्व छत्रपती संभाजीनगरच्या शहराच्या जिल्ह्याच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो. सगळ्यांना जय शिवराय. द कॅम्प स्टोरी या फोटोग्राफीचे स्टुडिओचं उद्घाटन आणि आपण आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो. आपले बाळराज खोजे, लक्ष्मण बर्डे पाटील आणि श्यामजी जिवडे या तीनही बांधवांनी हा व्यवसाय छोटासा सुरू केला. छोटेशा माणसाने छोटासा व्यवसाय यातून आपण भरारी घ्यावी या आमच्या वतीने तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तुम्हाला शुभेच्छा देत असताना समाजाचाही भान असू द्या. समाजाच्या पोरंही मोठे झाले पाहिजे, कारण तुम्ही सुद्धा समाजाचे, तुम्ही वेगळे नाही आहे. तुम्हाला किती साथ देता येईल यासाठी मराठा समाजानं आणि आपल्या असलेल्या योजना त्याने तुमच्यापर्यंत कशा मिळतील या व्यवसायासाठी आमची मदत होते. कारण माझ्या समाजाचं वाटलं झालं, तुमच्या कामाला तुम्ही अवश्य काढावं. समाज हमेशाच सोबत राहावं. परंतु या प्रसंगी शुभेच्छा देताना तुमच्या शुभेच्छा खूप झाल्या आम्हाला. पक्षाच्या शुभेच्छा कशा नसता, इथं सगळ्या पक्षाचे सगळं उघडं पडत.
कारण आपण आज जर मराठा म्हणून लढलो, तुम्हाला थोडं लागू द्या, पण माझ्या लेकराचं कल्याण होणार आहे, मराठ्यांच्या गोरगरिबांच्या पोराचं कल्याण होणार आहे. तुम्ही जर इथं राजकारण नाही आणलं तर गोरगरिबांचे लेकरं मोठे झाले म्हणून समजा. इथं मराठा म्हणून आम्ही तुम्हाला खांद्यावर घेऊन नसतो, 100% खांद्यावर घेऊन नसतो. मग काही इथं सगळ्याच पक्षाचे सगळ्याच आपण आपल्या शुभेच्छा देते. मग मराठ्याचं आरक्षण राहू दे तिकडे समुद्रात, परत तिथं तेच पाडे वाचायला लागणार. इथं ते नको. इथं मी तुमचं लेकरू म्हणून येतो आणि तुम्ही मग मायबाप म्हणूनच बोलायचं. मग मायबाबाचा अर्थ सगळ्या मराठ्यांनी समजून घ्या. आम्ही तुम्हाला किती मोठा दर्जा दिला, प्रचंड मोठा दर्जा आम्ही तुम्हाला दिला. आज आम्ही तुम्हाला मायबापाच्या रूपात बघतोय, पक्षाच्या रूपात नाही. पक्षाच्या रूपात जर तुम्हाला 6 जणांना बघितलं तर आमच्या वाटलं झालं म्हणून समजा, कारण तुम्ही 6 पक्षाची 6 आहे. तुम्ही आमच्यावर जर राजकारण थोपवलं तर आमचं वाटलं झालं म्हणून समजायचं. आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला मायबापाचा दर्जा दिला घेतो. या अशा कार्यक्रम कुठलाही असो सामाजिक, त्याच्यात कोणीच राजकारण आणायचं नाही, ते कोणता पक्ष असो. इथं समाजा म्हणून छाती ठोकायचे आणि त्यांना ठोकायचे दाबा, कारण तरच चांगलं होणार. त्याच्या 5ही बाजून आपल्याला घेरलेलं आहे. मग ना तुम्ही तसं केलं की आम्ही तुमच्या मदतीला येणार नाही, आम्ही तसं केलं की तुम्ही आमच्या मदतीला येणार नाही. पुन्हा तीच फूट उभा राहणार. एक व्यासपीठ असेल की तिथं राजकारण नाही, आणि हे व्यासपीठ ती इथं तुम्हाला मायबापाचा दर्जा आहे आणि आम्ही इथं तुमचे लेकरं म्हणून आंदोलन करतो. आम्हाला पाहिजे न्याय, त्याच्यात न्याय तुम्हाला सुद्धा मिळणार आहे, नुसतं आम्हालाच नाही. सगळ्यात आधी तर तुम्हालाच फायदा होणार. मग ती वाढवा पडतो, त्यासाठी तुम्हाला फायदा होऊ नये म्हणून वाढवा पडतो ना. मला याच्यात काही शिकवत नाही बाबा, मला काही यातलं कळत नाही. माझ्या तुटक्या मुटक्या शुभेच्छा. आरक्षणात काही सांगाय का टप्पच नीट करतो सगळ्यांना, आज आम्ही कुणी पडून गेलो त्यालाही नीट करतो, त्याचं तर वाद नाही. पण हे काय म्हणतात ते मोगा ते क्रिकेटकडे नेलं, मला काही कळा ना ते काय शुभेच्छा द्यावाची. ते मग त्या शुभेच्छाचं काय जमत, जे येतं ते येतं. मला आरक्षणातलं येतं, तुम्ही आपल्या पुढं कोणी उभा करा, त्याचा संध्याकाळ कार्यक्रम झाला पाहिजे, संडास लागले पाहिजे त्याचा कार्यक्रम उलटा सुद्धा. आज सुद्धा शिष्टमंडळ माघारी गेलेले, आपलं कथकथ तसं असतं. त्यात मी शब्द घ्यायचं म्हटलं तर माझ्याकडे न घ्यायचं. 4 वाजता माघारी येतो मला, आणखीन माघारी नाही आला, मला नाही वाटत माघारी येईल. आपलं आरक्षणातलं सांगा, त्यात लेकरांचं जिथे मराठ्यांच्या गोरगरिबांच्या आणि श्रीमंताच्या सुद्धा त्यासाठी लढतो. पुन्हा एकदा माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं तुमच्या पाठीचे आशीर्वाद राहतील आणि सगळ्या समाजाच्या वतीनं तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तुम्ही यशस्वी व्हा, आम्ही तुमच्या सोबत आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की धरा वहिनी इकडे या, समोर या तुम्ही. एक मिनिट या समोर, एक मिनिट समोर या समोर. फक्त एक ऑप्शन करा. आमच्या द कॅम्प स्टोरी फोटोग्राफीच्या ओपनिंगसाठी मनोज जारंगे पाटील यांना बोलवलं होतं आणि आमचे जवळचे रिलेटिव्ह राजेश तात्या पवार, बाकी सुदाम बाप्पा मुकणे, आमचे झिंजुर्डे पाटील असे एवढे उपस्थित राहिले होते कार्यक्रमाला. आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे फोटो काढले जातील? आमच्याकडे मॅटिनिटी शूट केला जातो, बेबी शूट केला जातो, प्री वेडिंग वेडिंग वगैरे सगळं केलं जातं. बॉर्न बेबी किड्स हे सगळे शूट आमच्याकडे केले जातात. व्हिडिओ शूटिंग बी केलं जाते का? हो, व्हिडिओ शूटिंग पण केलं जाते आमच्याकडे. कुठल्या कुठल्या कार्यक्रमाचे आम्ही ऑल युनिट म्हणजे आम्ही प्रत्येक राजकीय असो
तुमचे इव्हेंट असो, बड्डे असो, लग्न असो, हे सर्व इव्हेंटला फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करतो. आपलं ॲड्रेस काय इथलं, आपलं नाव सांगा आधी. माझं नाव लक्ष्मण विनायक बर्डे. मी प्रॉपर अंबड तालुका सोनपिंपळगाव. आणि आपल्या शॉपचा ॲड्रेस आहे रामकृष्ण हरी कॉम्प्लेक्स, पुंडलिक नगर रोड, गारखेडा परिसर, संभाजीनगर. द कॅम्प स्टोरी फोटोग्राफीचा आज जो उद्घाटन समारंभ पार पडला. माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थिती लावली, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि इथे आम्ही जवळपास 2014 पासून आम्ही या क्षेत्रात काम करतोय. पहिले वेडिंग, प्री वेडिंग, इंडस्ट्रीयल, राजकीय या गोष्टीत आम्ही फोटोशूट वगैरे करायचो. आता आम्ही ते स्पेशली म्हणजे किड्स, मॅटर्निटी, न्यूबॉर्न यासारखी फोटोग्राफी आम्ही स्टुडिओ फोटोग्राफी करणार आहोत. तर संभाजीनगरकरांचे आम्हाला भरभरून प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्वांना आलेल्या मान्यवरांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. ऑफर आम्ही 20% डिस्काउंट ठेवलेला आहे मकर संक्रांतीमुळे. 1 महिना ज्यांना बी कोणाला फोटो काढायचे असेल त्यांनी द कॅम्प स्टोरी म्हणून या ऑफिसला व्हिजिट करावे. आणि आमच्या आज द कॅम्प स्टोरीची ओपनिंग होती. तर आम्ही श्री माननीय मनोज दादा जरांगे हे मराठा योद्धा यांना आमंत्रित केलं होतं आणि ते पण आले होते आज. आणि आमचे बाकीचे फोटोग्राफर मित्र, सर्व सहकारी मित्र यांनी पण आम्हाला भरभराटून प्रेम दिलं, शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद. आणि त्यांना पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला पण शुभेच्छा. धन्यवाद.